संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे. त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे. आपण नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे. एवढंच सांगतो की या घटनेला कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात ज्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे. एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप झाल्यानंतर मंत्री जयकुमार गोरे वादात अडकलेत. या प्रकरणी 2019 साली कोर्टाने माझी निर्दोष मुक्तता केली असा दावा करत जयकुमार गोरे यांनी विधानसभेत संजय राऊत, रोहित पवार यांच्यावर हक्कभंग आणला. आता या घटनेतली पीडित महिला समोर आली आहे. त्या महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर खळबळजनक आरोप करत गोरेंनी कोर्टाच्या चेंबरमध्ये माझ्यासमोर दंडवत घातला, पुन्हा असं करणार नाही, मला त्रास देणार नाही असा माफीनामा लिहून दिला म्हणून केस मागे घेतल्याचं सांगितलंय. पीडित महिलेनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की 2019च्या निवडणुकीत जेव्हा प्रतिज्ञापत्रात माझ्या खटल्यामुळे जयकुमार गोरे अडचणीत आले तेव्हा त्यांनी माझ्यावर दबाव आणला. आम्ही तुम्हाला जिवे मारू, कुटुंबाला त्रास देऊ अशी धमकी दिली. ऑक्टोबर 2019 मध्ये हा खटला मागे घेतला गेला. धमकीला घाबरून मी खटला मागे घेतला नाही. जयकुमार गोरे यांनी मला लिखित लिहून दिलं, मी पुन्हा असं करणार नाही, कुठलाही त्रास तुम्हाला देणार नाही, मला माफीनामा लिहून दिला. कोर्टाच्या चेंबरमध्ये त्याने अक्षरशः मला दंडवत घातला. मी चुकलो, मला माफ करा अशी विनवणी केली. याला एवढी शिक्षा झाली, त्यामुळे हा पुन्हा असं करणार नाही असं मला वाटलं, त्यामुळे मी केस मागे घेतली असं त्या महिलेनं म्हटलंय. तसंच चांगुलपणाच्या भावनेने मी केस मागे घेतली म्हणून या खटल्यातून जयकुमार गोरे निर्दोष सुटले, नाहीतर या खटल्यात ते निर्दोष सुटले नसते. जर निर्दोष सुटका झाली तर मग 10 दिवस जेलमध्ये का ठेवले? मुंबई उच्च न्यायालयाने तुमचा जामीन अर्ज का फेटाळला? सातारच्या कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, तोही फेटाळला गेला. पोलीस स्टेशनला हजर राहिल्यानंतर जामीन मिळाला. मी तुला सोडून उपकार केलेत आणि तू मलाच पुन्हा त्रास द्यायला लागलाय असा आरोपही पीडित महिलेने मंत्री गोरे यांच्यावर केलाय. या प्रकरणात मी त्या महिलेला पुण्यात फ्लॅट दिला, दुबईला फ्लॅट दिला असं गोरे सांगत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. 4 महिन्यांपूर्वी मी केलेल्या FIR ची कॉपी व्हॉट्सअपला फिरत आहे. 9 जानेवारीला मला एक पत्र आलं, ते कोणी पाठवलं मला माहीत नाही. त्या पत्रात 2016च्या या प्रकरणाचा उल्लेख होता. मी 26 जानेवारीला उपोषणाला बसणार आहे असं लिहिलं होतं, परंतु ते पत्र मी लिहिलं नाही. मी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन हे पत्र व्हायरल होत आहे हे सांगितलंय. गोरे यांचे कार्यकर्तेच ते करतायत. त्यामुळे 17 मार्च 2025ला मी मुंबई राजभवनासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे असा इशाराही पीडित महिलेनं दिलाय. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता जयकुमार गोरे यांच्या समोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.